हॅलो स्टुडंट, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी संदीप सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. जो लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह पाहिले, टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहिले, हाऊ टू डिफरन्शिएट अ डिफरंट टाइप ऑफ फंक्शन्स आपण शिकलो. बट ॲक्च्युअलमध्ये हा डेरिव्हेटिव्ह तुम्ही यूज कशासाठी करणार आहे आणि कुठे करणार आहे, ही कन्सेप्ट जी आहे ना, ही अप्लाय कशी करायची हे आपल्याला या व्हिडिओमध्ये आज शिकायचं आहे. आणि याची एक शॉर्ट रिव्हिजन आपण घेणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत MST CET ला विचारलेले किंवा JEE ला विचारलेले, आपण ते क्वेश्चन सुद्धा इथे डिस्कस करणार आहे. सो हा जो आपला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा सेशन आहे, हा सेशन ज्या गोष्टींच्या सराउंडिंगमध्ये आपण शिकणार आहोत त्या कन्सेप्ट्स मी तुम्हाला एका ग्राफमध्ये इथे दाखवलेले आहेत. आता या ग्राफ जर तुम्ही पाहिला ना, तर या ग्राफमध्ये तुम्हाला खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी दिसत आहेत. जर तुम्ही इथे फर्स्ट पाहिलं, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. एखादं फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग केव्हा असतं. देन इथे आणखी एक वर्ड तुम्हाला दिसतोय, लोकल मिनिमम अँड लोकल मॅक्सिमम. इथे मग फक्त ह्याच गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत का? तर नाही. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे, हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ सोबत देखील रिलेट करता आला पाहिजे. मग तुम्ही म्हणशाल सर, रिअल लाईफ सोबत आपण कसा रिलेट करणार याला? रिअल लाईफमध्ये काही ॲप्लिकेशन्स, बिकॉज ऑफ कुठलीही कन्सेप्ट ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मॅथमॅटिक्स विषय जर तुमच्या डोक्यामध्ये कुठला येत असेल ना, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, व्हाय शुड आय लर्न ऑल द थिंग्स. म्हणजे साइन कॉस टॅन मी शिकलो किंवा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सर तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं, बट रिअल लाईफमध्ये मी यूज करतो का? तर तो रिअल लाईफमध्ये तुम्हाला कुठे यूज करायचा आहे ना, ते देखील आपण इथे डिस्कस करणार आहे. मग ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही पाहिला ना, तर सर्वात महत्त्वाचं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रोव्हाइड करतो. डेरिव्हेटिव्हच आपल्याला प्रोव्हाइड करतो. हे आपण डेरिव्हेटिव्हच्या सेशनमध्ये देखील पाहिलेलं आहे, विच इज अ रेट ऑफ चेंज. आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये तुमचा रेट ऑफ चेंज होतो त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे. मग रेट ऑफ चेंज कुठे कुठे यूज होतो, किंवा हा जो ग्राफ तुम्ही ड्रॉ केलाय हा ग्राफ कशाचा आहे नेमकी? आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, जर तुम्ही फ्युचरमध्ये 12वी नंतर जर सिव्हिल इंजिनिअरिंग करणार असाल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ रोड हा एक मुद्दा असणार आहे कन्स्ट्रक्शनचा, ज्यामध्ये आपण ज्यावेळेस एखाद्या रोडचा टर्न आपल्याला परफॉर्म करायचा आहे. जर तुम्ही पाहिलं तर हा टर्न परफॉर्म करताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी इथे लागणार आहे. एक आपल्याला टँजंट लागणार आहे, आपल्याला नॉर्मल लागणार आहे. मग एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला आपण एक टँजंट ड्रॉ करणार इथे. ओके, नाउ दिस इज माय टँजंट अँड दिस इज माय नॉर्मल. आणि ह्या टँजंट आणि नॉर्मल वरतीच आपण काय करतो, तर आपण रोडचा जो टर्न आहे तो टर्न परफॉर्म करत असतो. सो ॲज अन सिव्हिल इंजिनियर तुम्हाला टँजंट आणि नॉर्मल माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि टँजंट आणि नॉर्मल काढण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहे? आपण डिफरन्सिएशनचा यूज करणार आहे. मग आपण फक्त सिव्हिल इंजिनियरकडे गेलो तरच आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह गरजेचं आहेत का? तर नाही. इफ यू गो फॉर द आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, जर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स सारखी ब्रँच घेतली तर यामध्ये देखील आपण काय करतो? रेट ऑफ चेंजचा सर्वात जास्त यूज करतो. रेट ऑफ चेंजमध्ये आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह कंटेन अ टू टाइप्स ऑफ व्हेरिएबल. वन इज डिपेंडंट अँड अनदर इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल ज्या प्रकारे चेंज होणार आहे त्या प्रकारे तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल काय होतो? व्हॅरी होत असतो आणि त्याचा रेट आपण मेजर करत असतो. मग यावरनच आपण काय करतो? डेटा ॲनालिसिससाठी सुद्धा आपण डिफरन्सिएशनचा यूज करत असतो. आणि हा डेटा ॲनालिसिस करतानाच ना आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की मी जो डेटा ॲनालिट करतोय, जो डेटा माझ्यासाठी स्टडीकडे आलेला आहे, ह्या स्टडीमध्ये माझा डेटा डिक्रीजिंग मोडमध्ये कधी आहे, माझा डेटा इन्क्रीजिंग मोडमध्ये कधी आहे, माझा डेटा त्यानंतर कुठल्या पॉईंटला डिक्रीज होणं स्टार्ट होईल. जर तुम्ही कोविडचं एक्झाम्पल पाहिलं तर कोविडमध्ये नंबर ऑफ पेशंट्स आणि नंबर ऑफ डेज ह्या दोन गोष्टी होत्या. ज्या प्रकारे तुमचे नंबर ऑफ डेज पास होत होते त्या प्रकारे तुमच्या कोविड व्हॅल्यूज डिक्रीज होत होत्या. ॲट सम पॉईंट, एका पॉईंट नंतर आपलं गव्हर्नमेंट किंवा आपलं हेल्थ सेक्शन आपल्याला सांगत होतं की ह्या डेट नंतर पुन्हा कोविडच्या व्हॅल्यूज ज्या आहेत, कोविडच्या संख्या ज्या आहेत त्या इन्क्रीज व्हायला सुरुवात होतील. एका पीकपर्यंत जाऊन ह्या टायमिंगपर्यंत कोविडचा एक पीक पिरियड असेल, त्यानंतर कोविड पुन्हा डिक्रीज व्हायला स्टार्ट होणार आहे. मग हे कुठनं ते डिटेक्ट करतात? भविष्य पाहतात का? तर बिलकुल नाही.
दे आर गोइंग टू बी अ डाटा अनालिसिस. कशासाठी जातात ते? डाटा अनालिसिससाठी जातात. आणि डाटा अनालिसिस करताना त्यामध्ये त्याने इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ह्या गोष्टी त्यांनी आयडेंटिफाय केल्या. मग फक्त ह्याच गोष्टी त्यांनी आयडेंटिफाय केल्या का? तर बिलकुल नाही. त्यांनी आणखी काय आयडेंटिफाय केलं? दे गो फॉर द लोकल मिनिमम अँड लोकल मॅक्सिमम. लोकल मिनिमम आणि लोकल मॅक्सिमम म्हणजे काय? तर ज्या टायमिंगसाठी ज्या ड्युरेशनमध्ये तुम्ही हा कोविडचा डेटा अनालिसिस करताय, ह्या अनालिसिसमध्ये मॅक्सिमम कोविडच्या संख्या कितीपर्यंत जातील, मग त्यानुसारच गव्हर्नमेंट गाईडलाईन्स ठरवत होतं की काय गाईडलाईन्स असायला पाहिजे, हॉस्पिटल्स किती रेडी असायला पाहिजे. जर तुम्ही पाहिलं तर या कन्सेप्ट ज्या आहेत ना, या आपल्या डेली लाईफसोबत खूप रिलेट करतात. आणि आपण फक्त ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा मॅथमॅटिकल अप्रोचनं शिकत असतो, विच इज नॉट गुड. त्यामुळे आपल्याला मॅथमॅटिक्स समजण्यासाठी आणि ते मॅथमॅटिक्स आपल्यामध्ये उतरवण्यासाठी फार जास्त डिफिकल्ट जातं. जर तुम्हाला हे रिअल लाईफमध्ये माहीत असेल की ठीक आहे, मी ह्या ठिकाणी माझं डेरिव्हेटिव्ह यूज करतोय, देन यू कॅन अप्लाय व्हेरी इझिली. आणि तेव्हाच तुम्ही काय करू शकता? डेरिव्हेटिव्ह खूप इझिली अप्लाय करू शकता. जसं तुमचं आपण डेरिव्हेटिव्ह शिकलो. आता डेरिव्हेटिव्हमध्ये काय करतो आपण? रेट ऑफ चेंजेस मेजर करतो. पण बऱ्याचशा मुलांना ही कन्सेप्ट कळत नाही की रेट ऑफ चेंज मी वापरणार कुठे किंवा वापरणार कसा. आणि जेईचा पेपर जर तुम्ही पाहिला तर जेई मेन घ्या किंवा जेईचा ॲडव्हान्स घ्या, दोन्हीही पेपर जे असतात हे जवळजवळ 90-80% अप्लाइड पेपर असतात. म्हणजे तुम्ही ज्या कन्सेप्ट शिकलात ना, त्या कन्सेप्ट तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करतात त्यावरती डिपेंड असतात. सो या सर्व गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन पूर्ण गो थ्रू करायचे आहेत आणि डिटेलमध्ये एक एक ॲप्लिकेशन आपल्याला शिकायचं आहे. मग आता जर आपण पहिल्या ॲप्लिकेशनकडे आपल्या गेलो तर फर्स्ट ॲप्लिकेशन काय आहे आपलं? विच इज अ टँजेंट अँड नॉर्मल. पहिलं ॲप्लिकेशन आहे आपलं टँजेंट अँड नॉर्मल. आणि टँजेंटमध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही काय शिकलात? तर टँजेंटमध्ये मी महत्त्वाची गोष्ट शिकलो, टँजेंट ॲट अ पॉइंट इज अ लाईन. टँजेंट ही काय आहे? तुमची लाईन आहे विच टचेस अ कर्व ॲट दॅट पॉइंट अँड नॉर्मल ॲट अ पॉइंट इज अ लाईन विच इज परपॅन्डिक्युलर टू द टँजेंट. म्हणजेच काय? व्हेन यू टेक अ एनी टाईप ऑफ कर्व, कुठल्याही टाईपची कर्व तुम्ही घेता ना, सपोज आय एम टेकिंग दिस टाइप ऑफ कर्व, मग एका पर्टिक्युलर पॉइंटला मी एक लाईन ड्रॉ केली जी माझ्या कर्वला एका स्पेसिफिक पॉइंटमध्ये काय करते? टच करून जाते. सो ही जी लाईन माझी आहे विच इज कॉल्ड ॲज अ टँजेंट. आणि या लाईनला परपॅन्डिक्युलर असणारी लाईन विच इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल. ज्यावेळेस तुम्ही 12th चे प्रिपरेशन करतात त्यात तुम्ही टँजेंट आणि नॉर्मल त्याचे ॲप्लिकेशन्स किंवा ॲक्च्युअल इक्वेशन्स कसे फाइंड आउट करायचे या गोष्टी शिकलेल्या आहेत. वी आर गोइंग टू अ रिवाइज टू ऑल द थिंग्स. आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये? सर्व गोष्टी एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करणार आहे. सो हे टँजेंट आणि नॉर्मल तुम्हाला या प्रकारे फाइंड आउट करायचे आणि त्या पॉइंटला तुम्हाला टँजेंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचे. जसं मी सांगितलं की कन्स्ट्रक्शन ऑफ रोडमध्ये तुम्हाला ही गोष्ट समजणं फार महत्त्वाचं आहे की टँजेंट आणि नॉर्मल तुम्ही कशी ड्रॉ करणार आहे, त्यानुसारच आपण ते कन्स्ट्रक्शन ऑफ रोडला टर्न परफॉर्म करत असतो. सो इथेही आपल्याला तेच करायचं आहे. मग इथे जर पाहिलं तर पहिलं इक्वेशन जे तुम्हाला दिलेलं आहे, दिस फर्स्ट इक्वेशन इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ टँजेंट. कशाचं दिलेलं आहे तुम्हाला पहिलं इक्वेशन? इक्वेशन ऑफ टँजेंटचं दिलेलं आहे. मग आता इक्वेशन ऑफ टँजेंट तुम्हाला काय सांगतं? y minus y1 equals to dy by dx at x is equal to at point A x minus x1. आता इथे जे इक्वेशन लिहिलेलं ना, हे इक्वेशन मी मुद्दाम अशा प्रकारे लिहिलेलं आहे. मग हे इक्वेशन अशा प्रकारे का लिहिलं आपण? यानंतर तुम्हाला जे लॅग्रांजेस आणि रोल्स थेरम ह्या दोन गोष्टी शिकायच्या आहे ना, कारण की जर स्टेट बोर्डचं बुक तुम्ही पाहिलं तर स्टेट बोर्डमध्ये हेच इक्वेशन तुम्हाला या प्रकारे दिलेलं आहे. y minus y1 equals to dy by dx at x1 y1 x minus x1. हेच इक्वेशन मी या फॉर्ममध्ये लिहिलंय आणि स्टेट बोर्डमध्ये हे इक्वेशन कसं दिलेलं आहे? y minus y1 equals to m x minus x1 हे दिलेलं आहे तुमचं इक्वेशन ऑफ टँजेंट तुमच्या बुकमध्ये. मग ह्या दोन इक्वेशनची कंपॅरिझन ज्यावेळेस तुम्ही करताना, तर या कंपॅरिझनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काय लक्षात येतं? तर एक महत्त्वाची गोष्ट तुमची अशा लक्षात येते की जो तुमचा m आहे, m म्हणजे काय घेतलेलं आपण? m इज नथिंग बट द स्लोप ऑफ टँजेंट. पहा इकडे लक्ष द्या सर्वांनी, एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे इथे. यासोबतच तुमचा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम सुद्धा इथे क्लिअर करून देणार आहे मी. मग काय सांगितलंय? स्लोप ऑफ टँजेंट. मग स्लोप ऑफ टँजेंट याला जे डिफाईन केलं ना, m इक्वल्स टू dy बाय dx.
आणि आत्ता जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुमच्या स्टेट बोर्डमध्ये तर ही गोष्ट दिलेली आहे त्यांनी की m = dy/dx, ही कन्सेप्ट आली कुठनं? म्हणजे कशा प्रकारे तुम्ही m ला डिफाइन केलं की माझा जो dy/dx आहे ना हा स्लोपच डिफाइन करतो त्या टँजेंटचा. तुम्ही तर डायरेक्ट घेतलं कारण की जे पहिलं ॲप्लिकेशन तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे ते टँजेंट आणि नॉर्मलच आहे. बट याचा जो संदर्भ आहे ना हा सर्वच्या सर्व लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम कडनं आलेला आहे. ही जी कन्सेप्ट आहे तुमची m = dy/dx, ही ॲक्च्युअल मध्ये कन्सेप्ट तुमची कुठनं आलेली आहे? तर ही कन्सेप्ट तुमची आलेली आहे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. मग तुम्ही म्हणता सर तुम्ही खूपदा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचा उल्लेख केला, मग हे रिलेशन बी एकदा मला जरा सांगता का की काय रिलेशन तुम्ही यूज केलंय? मग ह्या रिलेशनसाठी ना आपल्याला ग्राफ समजणं गरजेचं आहे. मी एक ग्राफ ड्रॉ करतो इथे. ही कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला ही कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे समजेल देखील. नाउ आय एम टेकिंग दिस टाइप ऑफ कर्व. एक रॅन्डम कर्व घेतली. आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हची ज्या ठिकाणी सुरुवात होते त्याच ठिकाणी आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे की आपण जे डेरिव्हेटिव्ह जी कर्व आपण घेतो विच इज नथिंग बट द फंक्शन y = f(x), आणि यामध्ये आपण काय करणार आहे? एक टँजेंट ड्रॉ करणार आहे. We draw a tangent like this. एक tangent आपण इथे ड्रॉ केली which is a tangent and then we draw a normal. एक नॉर्मल देखील आपण इथे ड्रॉ करणार आहे जी माझ्या लाईनला एका पॉइंट मध्ये काय करते? कट करते. आणि ह्या पॉइंटला तुम्हाला काय करायचं आहे? ह्या पॉइंटवरती तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजेंट आपण फाइंड आउट करत असतो. मग आता ज्यावेळेस मी टँजेंट घेतली, ही कर्व जर तुमच्या लक्षात आली ना तर ह्या कर्वला एक पॉइंट घेतला मी इथे A, कॅपिटल A, आणि एक पॉइंट घेतला इथे B. आता या पॉइंटचे काय असतात? कोऑर्डिनेट्स असतात. हियर इज अ कोऑर्डिनेट A and here is a coordinate B. मग आता हा जो कोऑर्डिनेट आहे हा कोऑर्डिनेट आपल्या सर्वांना माहिती आहे y = f(x) नुसार काय होणार आहे? f(a), आणि हा कोऑर्डिनेट इथे जो कोऑर्डिनेट आलेला आहे हा कोऑर्डिनेट आपला काय होणार आहे? f(b). मग आता इथे जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं, सर्वांनी ही गोष्ट एकदा व्यवस्थित समजून घ्या. ती जर समजली तर तुम्हाला टँजेंट अँड नॉर्मल सुद्धा खूप पटकन समजणार आहे. आणि सेकंड जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे विच इज लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, तीही समजणार आहे. प्लस रोल्स थेरम सुद्धा तुम्हाला इथेच क्लिअर होणार आहे. मग ह्या दोन गोष्टींमध्ये जर मी A चे कोऑर्डिनेट्स पाहिले तर माझे जे A चे कोऑर्डिनेट्स आहे विच इज A, f(a), आणि जे B चे कोऑर्डिनेट आहे ना हे कोऑर्डिनेट होतील माझे B, f(b). सो हे दोन कोऑर्डिनेट्स माझ्याकडे आहेत. आता या दोन कोऑर्डिनेट्स मध्ये आपण काय करूया? आपल्याकडे स्लोपचा फॉर्म्युला आहे. व्हेन वी नो द 2 पॉइंट ऑफ द कर्व, जर मला कर्वचे 2 पॉइंट माहित असतील तर स्लोप कसा फाइंड आउट करतो हे आपण 11th ला शिकलेलो आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याचा. द स्लोप फॉर्म्युला इज, काय सांगतो आपल्याला तो फॉर्म्युला? तो फॉर्म्युला आपल्याला सांगतो m = y2 - y1 अपॉन x2 - x1, y2 - y1 अपॉन x2 - x1 विच इज अ 2 पॉइंट फॉर्म जो 11वीला तुम्ही शिकला. ह्या सर्व व्हॅल्यूज मी त्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या. जर ह्या व्हॅल्यूज मी इथे सबस्टिट्यूट केल्या ना तर आय एम गेटिंग f(b) - f(a) अपॉन b - a. आता यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. A तुमचा पॉइंट आहे, B जो पॉइंट आहे विच इज नथिंग बट द स्मॉल इन्क्रीमेंट इन A. ए मध्ये मी काय केले विद्यार्थी मित्रांनो? छोटीशी इन्क्रीमेंट केली. इन्क्रीमेंट करणं म्हणजे काय? वाढवणं. थोडीशी व्हॅल्यू वाढवली तर मला बी भेटणार आहे. बिकॉज ऑफ हियर वी गेट अ रिलेशन A इज स्ट्रिक्टली लेस दॅन B. त्यानुसारच तुम्ही कर्व तयार केली, त्यानुसारच तुमचा ग्राफ तुम्ही ड्रॉ केलाय. कारण की रेट ऑफ चेंज येतो केव्हा? ज्यावेळेस तुम्ही थोडंसं चेंज करता. डेरिव्हेटिव्ह तुम्ही ज्यावेळेस शिकला ना, प्रत्येक थेरममध्ये किंवा प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्ही एक गोष्ट शिकला विच इज अ रेट ऑफ चेंज. तुम्ही रेट ऑफ चेंज काढता, जर चेंज होते ती गोष्ट तर एक तर त्यात इन्क्रीमेंट होते किंवा त्यात डिक्रीमेंट होते. आपण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय घेतलंय? इन्क्रीमेंट घेतलेले आहे. सो वी इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ए. काय भेटलं आपल्याला? A + A. म्हणजे B च्या ठिकाणी मी काय रिप्लेस करणार? A + H. आता पहा, आपण जर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला समजते की आपण चाललोय कुठे. f(a + h - f(a) अपॉन a + h - a. आणि यानंतरची व्हॅल्यू मी इथे लिहिणार आहे. ती व्हॅल्यू तुमच्या लक्षात येईल की ही व्हॅल्यू ऍक्च्युअल कशाची आहे? f(a + h
minus f of a upon here plus a and minus a get cancel and divide by h. And if you apply the limit h tends to 0, it's a first principle of derivative. ही कशाची डेफिनेशन तयार झाली? डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन तयार झाली. यावरूनच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय भेटेल. m is nothing but the dy by dx at a point x1 y1. जो पॉइंट तुम्ही a, b घेतलेला आहे ना, त्या पॉइंटला काय रिप्रेझेंट करतो? स्लोप रिप्रेझेंट करतो. म्हणजेच तुमचा dy बाय dx इक्वल टू काय भेटलं तुम्हाला? स्लोप ऑफ द टँजेंट. ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर तुमचा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचं स्टेटमेंट हे आहे. f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a इक्वल्स टू dy बाय dx f डॅश ऑफ x. आणि तोच f डॅश ऑफ x आपण इथे यूज केलेला आहे. सो हे जे स्टेटमेंट आपण इथे लिहिलेलं आहे ना, हे स्टेटमेंट विच इज नथिंग बट द लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. सो ऍक्च्युअल मध्ये हे स्टेटमेंट आता तुम्हाला काय भेटलंय? विच इज अ y मायनस y1 इक्वल्स टू m x मायनस x1. दॅट्स युअर व्हॅल्यू. अँड दिस इम्प्लाइज दॅट हे झालं तुमच्या टँजेंटचं इक्वेशन ऑफ tangent at a point A, and the below equation is the equation of normal at a point A. A साठी आपल्याला काय दिलेलं आहे? नॉर्मलचं इक्वेशन. मग हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं? दिस इम्प्लाइज दॅट y मायनस y1 इक्वल्स टू मायनस 1 अपॉन m1. सॉरी, इट्स अ m, नॉट अ m1. in bracket x minus x1. Now why they are taking equation like this? या प्रकारे इक्वेशन का घेतलं त्यांनी? तर या प्रकारे इक्वेशन घेण्यामध्ये ज्यावेळेस आपण ग्राफ स्टडी केला त्यावेळेस एक गोष्ट क्लिअरली तुमच्या लक्षात आली की जी तुमची टँजेंट असते आणि नॉर्मल असते विच इज अ परपॅन्डिक्युलर टू ईच अदर. एक लाईन दुसऱ्या लाईनला काय असते? परपॅन्डिक्युलर असते. आणि जर दोन लाईन एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतील तर तुम्ही 11वीला पुन्हा हा रिझल्ट शिकलेला आहे की रिलेशन बिटवीन देअर स्लोप इफ द लाईन्स आर परपॅन्डिक्युलर. आणि काय शिकला तुम्ही त्या गोष्टीमध्ये विद्यार्थी मित्रांनो? तर ती गोष्ट तुम्हाला सांगते, इफ युअर लाईन्स आर परपॅन्डिक्युलर टू ईच अदर देन द प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप दॅट मीन्स m इंटू m1 इक्वल्स टू -1. मग तुमचा m दॅट मीन्स द स्लोप ऑफ टँजेंट अँड m1 दॅट मीन्स युअर स्लोप ऑफ नॉर्मल. मग स्लोप ऑफ नॉर्मल जर तुम्ही घेतला m1 तर काय भेटेल मित्रांनो तुम्हाला? -1 अपॉन m. पहा, एकदम सोप्या गोष्टी आहेत या. ह्या सोप्या गोष्टीच तुम्हाला काय करणार आहेत? तुमची जेई किंवा सीईटी एक्झाम क्रॅक करण्यात मदत करणार आहे. एक असतं तुमच्या एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट शिकत असताना त्या दोन प्रकारच्या अंडरस्टँडिंग येतात. एक म्हणजे तुमचं नॉर्मल अंडरस्टँडिंग की तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्ही टँजेंट अँड नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करू शकता. येस सर, आम्ही टँजेंट अँड नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतो कारण की मला प्रोसेस माहिती आहे काय करायचंय. बट तेच जर मी तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये थोडंसं डीप जाऊन विचारलं, जसं मी तुम्हाला लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम सिम्प्लिफाय केला की इथून ही कन्सेप्ट आलेली आहे की dy बाय dx इट रिप्रेझेंट अ स्लोप. ही जी कन्सेप्ट असते ना विच इज कॉल्ड ॲज अ कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. मग ज्यावेळेस तुम्ही बोर्डचा प्रिपरेशन करत असताना बोर्डसाठी तुम्हाला अंडरस्टँडिंग इज इनफ फॉर यू कारण की तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, थेरॉटिकल प्रॉब्लेम्स लिहायचे. बट ज्यावेळेस तुम्ही सीईटी किंवा जेईला प्रिपेअर करताना द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट टू कन्सेप्ट अंडरस्टँड. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते. मग ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ना या प्रकारे तुमच्या लक्षात येते की मी कन्सेप्ट एक पकडली टँजेंट अँड नॉर्मल. बट मी टँजेंट अँड नॉर्मल वरनं पहा मी तुम्हाला कुठल्या टँजेंट वरती घेऊन गेलो? मी तुम्हाला लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम वरती घेऊन गेलो. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम समजला ना तर रोल्स थेरम ऑटोमॅटिक समजतो कारण की स्लोपचं पॅरलल तुमच्या फक्त पॅरलल टू एक्स ॲक्सिस करायचं आहे तुमच्या टँजेंटला, बाकी काही करायचं नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. ती कन्सेप्ट लगेच अंडरस्टँड होते. तिथून बॅक टू युअर टँजेंट अँड नॉर्मल. तिथून परत मी तुम्हाला कुठे घेऊन गेलो? 11च्या 2 पॉईंट फॉर्म वरती. मग 2 पॉईंट फॉर्म तुम्हाला समजलं की अच्छा ठीक आहे, मी माझ्याकडे जर 2 पॉईंट असतील लाईनवरचे तर मी त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग अ 2 पॉईंट फॉर्म. तो 2 पॉईंट फॉर्म मी परत तुमच्या टँजेंट अँड नॉर्मलमध्ये यूज केला. तिथनं मी कुठे घेऊन गेलो? इफ द टू लाईन्स आर परपॅन्डिक्युलर टू ईच अदर देन द रिलेशन बिटवीन देअर slope which is nothing but the product of their slope is
-1. म्हणजे ही झाली तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. एक कन्सेप्ट पकडा आणि त्यातनं विविध कन्सेप्ट समजून घ्या. अशी प्रिपरेशन ज्यावेळेस तुम्ही मॅथची कराल ना, तुम्हाला मॅथ्स एकदम इझी सब्जेक्ट बनून जाईल आणि तुमचं अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारे होईल मॅथ्सचं. तर हीच कन्सेप्ट आपण खूप चांगल्या प्रकारे आता व्यवस्थित समजून घेतलेली आहे. आता एका आपण सगळे ॲप्लिकेशन्स एकदा सुरुवातीला समजून घेणार आहे. त्यानंतर जसे एक्झाम्पल स्टार्ट होतील मल्टिपल चॉईस, त्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला आणखी डिफरंट काही टेक्निक सांगणार आहे की टँजंट अँड नॉर्मलच्या इक्वेशनला टॅकल कशा प्रकारे करायचे. हे टॅकलिंगची जी पद्धत आहे ना, जी मी डेरिव्हेटिव्हमध्ये पण तुम्हाला सांगितली की वी गो फॉर द कन्सेप्ट, आयदर वी गो फॉर द कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. आणि काही प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बेस्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, कन्सेप्टच्या रिगार्डिंग घेणार नाही. म्हणजे कन्सेप्ट ते अप्लायच करता येत नाही आपल्याला, बिकॉज ऑफ ह्या कन्सेप्टला काही रिस्ट्रिक्शन्स असतात. आणि हीच गोष्ट मॅथमध्ये जर समजली ना, तर तुम्हाला मॅथ्स हा सर्वात आवडीचा आणि स्कोरिंग सब्जेक्ट बनायला वेळ लागत नाही. So the first application, which is a tangent and normal. So I think we clear all your doubts regarding your tangent and normal. Now the second most important, which is a maxima and minima. मग मॅक्सिमा आणि मिनिमा मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर मॅक्सिमा आणि मिनिमा मध्ये हे पाहता, या ग्राफ मध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल की मॅक्सिमा आणि मिनिमा आपण कॅल्क्युलेट करतो म्हणजे काय करतो. मग मॅक्सिमा आणि मिनिमा आपण कॅल्क्युलेट करतो म्हणजे काय, तर हे जे फंक्शन आहे हे मॅक्सिमम कुठल्या व्हॅल्यू पर्यंत जाऊ शकतं, म्हणजे त्याची जी अप्पर व्हॅल्यू आहे ही अप्पर व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू कुठपर्यंत आपल्याला भेटू शकते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता हे समजल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे एक वर्ड मी यूज केलेला आहे, लोकल मॅक्सिमम. लोकल मॅक्सिमम म्हणजे काय, हा ग्राफ जर तुम्ही ऑब्झर्व केला तर मी या पॉइंटला म्हटलंय लोकल मॅक्सिमम, मी याला मॅक्सिमम नाही म्हणणार. का, या लाईनच्या वरती तुमचा ग्राफ गेलाच नाही का, तर गेला. हे पहा, इफ आय ड्रॉ दिस लाईन अशा प्रकारे भेटेल. सो इथेही तुमच्या लक्षात येतं की फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू तर इथे पण आहे, फंक्शन इथे पण आहे. बट इथे काय केलंय मी, लोकल मॅक्सिमम म्हणजे काय, मी माझा इंटरवल फिक्स केला. ह्या इंटरवल मध्ये 0 टू, सपोज दिस पॉइंट इज ए, 0 टू ए, ह्या एरियामध्ये माझी मॅक्सिमम व्हॅल्यू कुठली आलेली आहे, तर माझी मॅक्सिमम व्हॅल्यू आलेली आहे ही, या पॉइंटला. मग हा असणार आहे माझा मॅक्सिमम पॉइंट, त्याला आपण स्टेशनरी पॉइंट्स पण म्हणतो. आपल्याला काय करायचं आहे, त्या स्टेशनरी पॉइंट्सचा अप्लाय करून आपल्याला मॅक्सिमा आणि मिनिमा फाइंड आउट करायचं आहे, विच इज कॉल्ड ॲज अ लोकल मॅक्सिमा. आपण लोकल खूपदा रिअल लाईफमध्ये हा वर्ड यूज करतो की आपण ज्यावेळेस आपण सांगतो की मी पुण्याचा आहे, बट नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, मग तुम्ही लोकल कुठले आहात. लोकल कुठले म्हणजे काय, माझा जो लोकल डोमेन आहे तिथला डोमेन माझा कुठला आहे. सो याचा जो लोकल डोमेन आहे ना, तो हा आहे. ॲक्च्युअल जर पूर्ण एंटायर कर्वचा मॅक्सिमम विचारला ना, तर डिफरंट कन्सेप्ट आहे. बट ज्यावेळेस इफ यू आर डीलिंग विथ द लोकल मॅक्सिमम अँड लोकल मिनिमम, आपण त्या इंटरवलचा विचार करणार आहे, ज्या इंटरवलमध्ये आपल्याला मॅक्सिमा आणि मिनिमा फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी आपण आता डिफरंट टेक्निक्स यूज करतो. मग काय टेक्निक आपण यूज करतो किंवा मॅक्सिमा मिनिमा आपण कशा प्रकारे फाइंड आउट केलं, तर मॅक्सिमा मिनिमासाठी आपण काही सिंपल स्टेप्स फॉलो केल्या. मग कुठल्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या, तर स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये तुम्ही काय केलं की जी काही कर्व तुम्हाला दिलेली आहे y = f(x), ह्या कर्वला तुम्ही डिफरन्शिएट केलं, dy by dx = f'(x). मग ह्या डिफरन्शिएशन नंतर तुम्ही काय केलं, जो कोणी तुमचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे, वी इक्वेट दिस डेरिव्हेटिव्ह टू 0. त्या डेरिव्हेटिव्हला आपण काय केलं, इक्वेट केलं आणि इथून आपण स्टेशनरी पॉइंट्स काढले. ह्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं अँड विल गेट द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ x1, x2 अँड सो ऑन. मग ज्या प्रकारे तुमच्याकडे क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर 2 रूट भेटतील, जर तुमच्याकडे क्यूबिक इक्वेशन असेल तर 3 रूट भेटतील. या प्रकारे तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ x1 भेटतील. इफ वी गेट द व्हॅल्यू ऑफ x1, x2, वी गो फॉर द y1, y2 अँड सो ऑन. आणि इथनं आपण काय घेतलं, x1, y1, x2, y2 अँड सो ऑन आर दी स्टेशनरी पॉइंट्स. आणि सर्वात महत्त्वाचं हे स्टेशनरी पॉइंट्स सापडणे.
मग व्हॉट इज मीन बाय स्टेशनरी पॉइंट? स्टेशनरी पॉइंट काय कन्सेप्ट आहे नेमकी? स्टेशनरी पॉइंट्स तर समजले, कॅल्क्युलेट कसे करायचे. कन्सेप्ट काय सर स्टेशनरी पॉइंट? स्टेशनरी पॉइंट कन्सेप्ट काय आहे तुमचे असे पॉइंट ज्या ठिकाणी तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग मोडवर ना डिक्रीजिंग मोडला कन्वर्ट होतं, जिथे तुम्ही स्टेशनरी स्टेबल बनता. आता इथे जर पाहिलं ना या पॉइंटला, तर स्लोप ऑफ टँजेंट किती बनला तुमचा स्लोप ऑफ टँजेंट बनला 0. मग इथे जर पाहिलं तुमचा स्लोप ऑफ टँजेंट, तुमची टँजेंट स्टेशनरी आहे, ना इन्क्रीजिंग आहे ना डिक्रीजिंग आहे. दिस इज युअर इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शन डिक्रीज व्हायला सुरुवात झालं की त्या पॉइंटला तुम्हाला काय भेटतं? स्टेशनरी पॉइंट्स म्हणतात. मग असं कुठं कुठे होतं? फक्त मॅक्सिममलाच होतं का? तर बिलकुल भी नाही. ही कन्सेप्ट मिनिमम मध्ये सुद्धा आहे. ज्यावेळेस तुमचं फंक्शन एक सडनली डिक्रीज होत होतं, ज्या पॉइंटला त्याने इन्क्रीज व्हायला सुरुवात केली, विच इज कॉल्ड ॲज अ स्टेशनरी पॉइंट्स. इथेही पहा, नेचर ऑफ द स्लोप, तुमच्या स्लोपचं नेचर आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पॅरलल टू एक्स ॲक्सिस इज नथिंग बट द स्लोप ऑफ टँजेंट इक्वल्स टू 0. तुमच्या टँजेंटचा स्लोप किती बनला? 0 बनला. आणि हा असतो तुमचा स्टेशनरी पॉइंट. नाउ आफ्टर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ स्टेशनरी पॉइंट, स्टेशनरी पॉइंट भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? तर स्टेशनरी पॉइंट भेटल्यानंतर तुम्ही काय करता? वी गो फॉर द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. जी आपली स्लाइड होती, नेक्स्ट स्लाइड, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, अँड द इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज दॅट second derivative test we can apply only for continuous function. आता कंटिन्युअस फंक्शन शिवाय आपण मॅक्सिमा आणि मिनिमा इथे तर कॅल्क्युलेट करू शकत नाही. का कॅल्क्युलेट करू शकत नाही इथे आपण? तर आपल्याला डेरिव्हेटिव्हचा ऍप्लिकेशन आपल्याला शिकायचे आहेत, किंवा डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन आपण शिकतोय. आणि डेरिव्हेटिव्हची जर नेसेसरी कंडिशन तुम्ही लास्ट चॅप्टरमध्ये शिकला असाल, तर डेरिव्हेटिव्हची नेसेसरी कंडिशन तुम्हाला सांगते the function must be continuous. If the function is not continuous, then it is not differentiable. तुमचं फंक्शन डिफरन्शिएबल राहतच नाही. आणि जर डिफरन्शिएबलच नाहीये ते फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित नाहीये, then we can't apply a derivative. आपण डेरिव्हेटिव्ह तिथे अप्लाय करू शकत नाही. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सो इथे ब्रॅकेटमध्येही मी तुम्हाला ही कन्सेप्ट लिहून दिली की वी गो फॉर द कंटिन्युअस फंक्शन. आपल्याला सर्वात महत्त्वाचं कशासाठी जायचं आहे? कंटिन्युअस फंक्शनसाठी जायचं आहे. मग जी ॲक्च्युअल सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट ना, ती डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते ते पहा अगोदर. इफ एफ ऑफ एक्स हॅज अ मॅक्सिमम व्हॅल्यू, एफ ऑफ एक्सला मॅक्सिमम व्हॅल्यू कधी असेल? एखाद्या स्पेसिफिक पॉईंट ए ला. इफ एफ डॅश ऑफ ए एक्झिस्ट, सर्वात महत्त्वाचं एफ डॅश ऑफ ए एक्झिस्ट. आणि मी लास्ट लेक्चरमध्ये खूप छान प्रकारे तुम्हाला एफ डॅश ऑफ ए एक्झिस्टन्स दाखवलेला आहे की हा एक्झिस्टन्स ॲक्च्युअल असतो काय. वी गो फॉर द राईट हँड डेरिव्हेटिव्ह, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह, त्या कन्सेप्टने पण मी तुम्हाला एफ डॅश ऑफ एक्स दाखवला. सेकंड, वी गो फॉर द डेरिव्हेटिव्ह. आपण डायरेक्ट त्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं. ज्या सर्टन पॉईंटला मला डेरिव्हेटिव्ह हवाय, तो पॉईंट मी त्या डेरिव्हेटिव्हमध्ये सबस्टिट्यूट केला. आणि तो सबस्टिट्यूट केल्यानंतर मी चेक केलं की माझी जी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू कुठे इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटीकडे तर नाही जाते ना. इफ वी गेट अ फायनाइट व्हॅल्यू, देन वी से दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज एक्झिस्ट. त्यालाच म्हणतो आपण एफ डॅश ऑफ ए एक्झिस्ट. मग काय सांगितलं त्यांनी? एफ डॅश ऑफ ए मस्ट बी 0. आणि तेच आपण केलं. आपला जो डेरिव्हेटिव्ह आला ना, त्या डेरिव्हेटिव्हला आपण इक्वेट केलं 0 सोबत. इक्वेट केलं आणि तिथनं आपल्याला काय भेटले? आपले स्टेशनरी पॉइंट. मग आता स्टेशनरी पॉइंट काय सांगतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. काय सांगितलं इथे? इफ सी इज अ पॉइंट इन द डोमेन ऑफ एफ ऑफ एक्स सच दॅट एफ डॅश ऑफ सी इक्वल्स टू 0 अँड एफ डबल डॅश ऑफ सी इज नॉट इक्वल्स टू 0. तुमच्या ज्या कंडिशन आहेत त्याच कंडिशन इथे घेतल्या. मग लोकल मॅक्सिमा तुम्हाला कधी असेल? तर लोकल मॅक्सिमा तुम्हाला असेल इफ द डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन, दॅट मीन्स एफ डबल डॅश ऑफ सी इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0. आणि लोकल मिनिमा तुम्हाला केव्हा असेल? इफ युअर एफ डबल डॅश ऑफ सी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे, ज्या वेळेस आपल्याला स्टेशनरी पॉइंट्स भेटतात, आफ्टर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ स्टेशनरी पॉइंट, वी स्पेसिफिकली गो फॉर द double derivative. That means we are going to calculate
वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आणि ही जी काही व्हॅल्यू आपल्याला भेटेल वी डिनोटेड ॲज अ एफ डबल डॅश ऑफ एक्स. आणि ही व्हॅल्यू आपण काय करणार, त्या स्टेशनरी पॉइंट्सला कॅल्क्युलेट करणार ॲट x1 y1 d square of y by dx square if it is greater than 0. जर तुमची d square y by dx square ची व्हॅल्यू त्या स्पेसिफिक पॉइंटला ग्रेटर दॅन 0 येत असेल तर काय डिफाइन केलं आपण विद्यार्थी मित्रांनो, इफ वी गेट द ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह व्हॅल्यू तर त्या ठिकाणी तुमचं फंक्शन काय असणार आहे, तर त्या ठिकाणी तुमचं फंक्शन असणार आहे मिनिमम. आणि हीच गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इफ वी गो फॉर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर विच इज लेस दॅन 0 देन विल गेट दी मॅक्सिमम. काय भेटतं आपल्याला, मॅक्सिमम भेटतं. मग इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, इफ युअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0, ग्रेटर दॅन 0 साठी आलं सर, लेस दॅन 0 साठी आलं सर, व्हॉट अबाउट द इक्वल्स टू 0. इफ वी गेट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0 then we go for the further investigation. आपण डायरेक्ट असं डिक्लेअर करत नाही की फंक्शन हॅज अ नायदर मॅक्सिमा नायदर मिनिमा. मॅक्सिमा मिनिमा नाहीये त्या फंक्शनला, बट असं होत नाही की 0 आलं म्हणजे मॅक्सिमा मिनिमा नसणारच आहे. जर सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 आला वी से दॅट द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल. ही डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल झाली, वी गो फॉर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन. त्या इंटरवलमध्ये तुम्हाला आणखी काही चेकिंग कराव्या लागतील, आणखी तुम्हाला ग्राफिकल नेचरकडे जावं लागेल. फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज नथिंग बट द ग्राफिकल नेचर चेक करा किंवा पॉइंट व्हॅल्यू घेऊन पहा. या प्रकारे तुम्हाला त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. किंवा याच्या व्यतिरिक्त पण बाकी डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे आपल्याकडे. जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट तुम्ही 12वीला शिकला असाल विच इज अ सिम्पल बट विच इज अ लेंदी प्रोसेस, थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. त्यानंतरही तुम्ही बाकीच्या गोष्टी देखील अप्लाय करू शकता. वी अप्लाय फॉर द पार्शियल डिफरन्सिएशन, ज्या जो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टी शिकायच्या आहेत की आपण कशा प्रकारे याला टॅकल करणार आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द मॅक्सिमा अँड मिनिमा. आणि एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, टँजेंट अँड नॉर्मल आणि मॅक्सिमा आणि मिनिमा हे दोन ॲप्लिकेशन मी सुरुवातीला का घेतले, तर याचं इम्पॉर्टंट रिझन आहे ह्या दोन ॲप्लिकेशनवरती जे वेटेज आहे ना हे जास्त वेटेज असतं. CETला तर तुम्हाला कन्फर्म क्वेश्चन्स असतात. मे बी जेईच्या सिलेबसमध्ये मॅक्सिमा मिनिमा तर खूपदा कंपल्सरी पाहायला भेटतं. टँजेंट अँड नॉर्मल थोडंसं ऑन ऑफ तुम्हाला पाहायला भेटतं, बट मॅक्सिमा मिनिमा हा फिक्स क्वेश्चन तुम्हाला JEEला टॅकल करायचा आहे. सो इथे आपण क्वेश्चन देखील पाहणार आहे की मॅक्सिमा मिनिमा. आणि इथे मी तुम्हाला सांगितलं की अंडरस्टँडिंग इज अ डिफरंट पार्ट. आय कॅन कॅल्क्युलेट दिस विच इज अ टोटली डिफरंट. आय कॅन अंडरस्टँड दिस विच इज टोटली डिफरंट. आता काही प्रॉब्लेम मी आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मॅक्सिमा आणि मिनिमा विचारलेला आहे, बट वी डोंट गो फॉर दिस वे. ह्या वेसाठी आपण जाऊ शकत नाही. असेही काही प्रॉब्लेम आहेत. मग तिथे इम्पॉर्टंट इज दॅट की तुम्हाला कन्सेप्ट काय समजली ते समजणं इथे खूप गरजेचं आहे. सो आय होप I can clear the second best application of the derivative which is a maxima and minima. Now we go for the next application. Increasing behavior and decreasing behavior. मग important concept काय सांगते आपल्याला की यामध्ये तुम्हाला increasing behavior आणि decreasing behavior समजणं देखील खूप महत्वाचं आहे. मग काय सांगतो तुमच्या फंक्शनचं इन्क्रीजिंग बिहेवियर. आता याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहे. एक तुम्ही कन्सेप्च्युअली ही दाखवू शकता की ती व्हॅल्यू इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. दुसरी वी गो फॉर द डेरिव्हेटिव्ह टेस्ट. अगेन वी हॅव अ डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग काय सांगते ही कन्सेप्ट पहा तुम्हाला. इफ इन अन इंटरवल I फॉर एनी पॉइंट x1 y1 अँड x2 y2 वी हॅव. इथे ग्राफमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल की ही कन्सेप्ट ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काय सांगते. वी हॅव अ 2 पॉइंट. नंबर 1 विच इज अ x1 अँड x2. 2 पॉइंट घेतले. क्लिअरली रिअल लाईनवरती तुम्हाला हा गॅप या 2 पॉइंट्समध्ये दिसतोय. हा गॅप काय इंडिकेट करतो विद्यार्थी मित्रांनो, तर हा ग्राफ इंडिकेट करतो युअर x1 इज स्ट्रिक्टली लेस दॅन युअर x2. तुमचा x1 हा x2 पेक्षा स्ट्रिक्टली लेस आहे, कमी आहे, छोटा आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मी काय केलं, एक मोठा पॉइंट घेतला, एक छोटा पॉइंट घेतला. ह्या पॉइंट नंतर
वी आर डीलिंग विथ द फंक्शन y इक्वल्स टू f ऑफ x, ज्याला आपण y ने डिनोट केलंय. सो युअर y1 इज नथिंग बट y1 म्हणजे काय आहे तुमचा f ऑफ x1 आणि y2 काय आहे तुमचा f ऑफ x2. हे दोन व्हॅल्यूज आपण घेतल्या. मग इन्क्रीजिंग बिहेवियर काय सांगतं माहितीये, तुम्ही x ची व्हॅल्यू काय केली विद्यार्थी मित्रांनो, जर रिअल लाईन वरती आपण राईट साईडला जात असेल तर आपल्या व्हॅल्यूज काय होतात, इन्क्रीज होतात. मग ह्या व्हॅल्यू जर तुम्ही इन्क्रीज केल्या तर तुमची फंक्शनल व्हॅल्यू देखील काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे, विच इज कॉल्ड ॲज अ इन्क्रीजिंग बिहेवियर. जर तुमची x ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर फंक्शनल व्हॅल्यू देखील काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. दॅट मीन्स विल गेट f ऑफ x1 इज स्ट्रिक्टली लेस दॅन f ऑफ x2. जर x2 मोठा आहे तर x2 ची फंक्शनल व्हॅल्यू देखील काय असायला पाहिजे, मोठीच असायला पाहिजे. सो विल गेट द f ऑफ x1 म्हणजेच काय, y1 इज स्ट्रिक्टली लेस दॅन y2 विच इज नथिंग बट द y2 इज ग्रेटर दॅन y1. तेच तुम्हाला हवं होतं आणि ते तुम्हाला इथे भेटलेलं आहे. विच इज अ डेफिनेशन ऑफ इन्क्रीजिंग फंक्शन. ही कशाची डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ अ इन्क्रीजिंग फंक्शन. तुम्हाला इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन प्रोव्हाइड करते. मग आता इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन तर समजली सर आम्हाला. व्हॉट अबाउट द डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मी डेरिव्हेटिव्ह काय अप्लाय केला इथे, मी तर नॉर्मल पॉइंटिंग व्हॅल्यू चेक केल्या, जे की प्रत्येक फंक्शन मध्ये पॉसिबल होणार आहे का, तर नाही होणार. इफ आय गेट सम टाइम ऑफ tan इनवर्स ऑफ 1 + x² अपॉन 1 + 1 - x², असं जर एखादं फंक्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मला 1 आणि 2 साठी ह्या इंटरवलमध्ये चेक करून द्या की वेदर इट इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. मग इथे तर पॉइंट्स फाइंड आउट करणं इज टू डिफिकल्ट. मला y1 आणि y2 म्हणजे त्याची फंक्शनल व्हॅल्यू त्या स्पेसिफिक पॉइंटला फाइंड आउट करणं हे डिफिकल्ट आहे. बिकॉज ऑफ tan इनवर्स ऑफ 2, tan इनवर्स ऑफ 3, tan इनवर्स ऑफ 5, sin इनवर्स ऑफ 5, आय डोंट नो. हे व्हॅल्यूज नाही आहेत माझ्याकडे. सो ह्या प्रकारे ज्यावेळेस आपल्याला एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, त्याच प्रकारे मला फक्त कन्सेप्ट ही सांगायची आहे की प्रत्येक वेळेस आपण पॉइंट व्हॅल्यू पुट करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट नाही करू शकत, विच इज टू डिफिकल्ट. समटाइम इझी जाणार आहे, समटाइम खूप डिफिकल्ट जाणार आहे. इन दॅट केस वी यूज अ डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग काय सांगते तुम्हाला तुमची डेरिव्हेटिव्ह टेस्ट, द फंक्शन इज सेड टू बी मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग और सिम्पली इन्क्रीजिंग. आता यामध्ये तुम्ही म्हणशाल सर मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग अँड सिम्पली इन्क्रीजिंग फरक काय, माझं फंक्शन इन्क्रीजच होतंय, मग दोन डिफरंट वर्ड्स का, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग किंवा सिम्पली इन्क्रीजिंग. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इन्क्रीजिंग ज्यावेळेस शिकताना इन्क्रीजिंगचे देखील दोन टाइप्स येतात. पहिला टाइप येतो ओनली मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग, म्हणजे माझं फंक्शन इन्क्रीज होतंय. अँड सेकंड स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला इथे पॉइंट दिला ना dy/dx इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, ज्यावेळेस आता इथे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये जर पाहिलं तर ही कन्सेप्ट दिलेली नाहीये. बट इफ यू गो फॉर द JEE, दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट की माझे जे फंक्शन आहे ते मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग म्हणजे सिम्पली इन्क्रीजिंग आहे की स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. मग डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय सांगते माहिती आहे तुम्हाला, जस्ट गो फॉर द dy/dx. त्या फंक्शनचा dy/dx चेक करा ॲट फॉर ऑल पॉइंट्स, त्या इंटरवलमध्ये येणाऱ्या सर्व पॉइंटसाठी जर माझा dy/dx हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 येत असेल, इफ इट इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, देन वी से दॅट द फंक्शन इज strictly increasing. Strictly increasing. काय सांगतं, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. त्याच केसमध्ये जर मला असं भेटत असेल dy/dx इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0, म्हणजे माझा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 तर आहे बट ॲट सम पॉइंट इट इज इक्वल टू 0. मग ह्या केसमध्ये त्या फंक्शनला म्हटलं जातं मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग किंवा सिम्पली इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ह्या दोन्ही फंक्शनमध्ये तुम्हाला मोनोटॉनिकली वर्ड हा पाहायला भेटणार आहे. म्हणजे फक्त जर असं आलं ना की द फंक्शन f इज मोनोटॉनिक फंक्शन,
मोनोटॉनिकचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? मोनोटॉनिक. मग मोनोटॉनिक फंक्शन हे काय रिप्रेझेंट करतं? तर मोनोटॉनिक फंक्शन हे दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट रिप्रेझेंट करतं. मग दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट कुठल्या रिप्रेझेंट करतं? आयदर युअर फंक्शन इज मोनोटॉनिकली इंक्रीजिंग और युअर फंक्शन इज मोनोटॉनिकली डिक्रीजिंग. एकतर ते इंक्रीजिंग असेल किंवा डिक्रीजिंग असेल, विच इज कॉल्ड ॲज अ मोनोटॉनिक फंक्शन. म्हणून जर तुम्ही पाहिलं तर दोन डेफिनेशन तुमच्याकडे आहे, इंक्रीजिंग बिहेवियर अँड डिक्रीजिंग बिहेवियर. आय यूज हिअर द वर्ड मोनोटॉनिकली इंक्रीजिंग अँड हिअर आय एम यूज द वर्ड मोनोटॉनिकली डिक्रीजिंग. सो या दोन गोष्टी फक्त तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सो हाऊ आय चेक द इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग बिहेवियर? ओनली वी गो फॉर द derivative. If dy by dx is strictly greater than 0, then we say that the function is strictly increasing. If your dy by dx is greater than or equals to 0, then we say that the function is monotonically increasing or simply increasing. Similarly, dy by dx it's strictly less than 0, then the function is strictly decreasing, Si and Sd. And dy by dx is less than or equals to 0, then we say that the function is simply decreasing किंवा decreasing आहे म्हटलं तर किंवा monotonically decreasing ही कन्सेप्ट देखील तिथे वापरली जाते. सो दॅट्स ऑल अबाउट द इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग बिहेवियर. ह्या दोनच गोष्टी आहेत. ज्या प्रकारे इंक्रीजिंगची व्हॅल्यू सांगते की इफ आय इंक्रीज द फंक्शनल व्हॅल्यू, इफ आय इंक्रीज द इंडिपेंडंट व्हेरिएबल, एक्सची व्हॅल्यू जर इंक्रीज केली तर फंक्शनल व्हॅल्यू सुद्धा काय व्हायला पाहिजे? इंक्रीज व्हायला पाहिजे. तेच डेफिनेशन सांगते की मी फंक्शनल व्हॅल्यू तर इंक्रीज करतोय, सॉरी एक्सची व्हॅल्यू तर इंक्रीज करतोय. इथे जर पाहिलं मी एक्सची व्हॅल्यू काय केली? इंक्रीज केली, वाढवली. बट माय व्हॅल्यू ऑफ वाय इज गोइंग टू बी डिक्रीज, कमी होते. इंक्रीजिंगमध्ये काय होतं? ही व्हॅल्यू इंक्रीज केली तर ही व्हॅल्यू देखील काय होत होती? इंक्रीज होत होती. बट इथे काय झालं? ती व्हॅल्यू डिक्रीज व्हायला लागली, विच इज कॉल्ड एज अ डिक्रीजिंग बिहेवियर. यालाच काय म्हटलं होतं? डिक्रीजिंग बिहेवियर. जो ग्राफ आपण पाहिला होता ना, त्या ग्राफमध्येही तुमच्या लक्षात येईल की इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग बिहेवियर. या पॉईंटपासनं तर या पॉईंटपर्यंत माझ्या फंक्शनचं जे बिहेवियर आहे ना, हे बिहेवियर कुठलं बिहेवियर आहे? डिक्रीजिंग बिहेवियर. ह्या स्पेसिफिक इंटरवलमध्ये जर आपण पाहिलं तर माझ्या ज्या फंक्शनचं नेचर आहे किंवा बिहेवियर आहे, दिस बिहेवियर इज इंक्रीजिंग बिहेवियर. मग यामध्ये या पॉईंटला जाऊन तुमच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय झालाय? 0. या पॉईंटला तुमच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय झालाय? 0. सो इथे जर तुम्ही पाहिलं ना तर at one point I will get the local maximum, at one point I will get the local minimum. याच पॉइंटला तुम्हाला काय भेटतं? लोकल मॅक्सिमम अँड लोकल मिनिमम. सो दॅट्स युअर थर्ड ॲप्लिकेशन विच इज अ इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग बिहेवियर. पण आता आपण कुठले कुठले ॲप्लिकेशन्स पाहिले? टँजेंट अँड नॉर्मल, फर्स्ट ॲप्लिकेशन. नाउ माय सेकंड ॲप्लिकेशन इज मॅक्सिमा अँड मिनिमा. माय थर्ड ॲप्लिकेशन इज increasing and decreasing behavior, and the next application which is a Rolle's theorem. यातला एक पार्ट आपण ऑलरेडी टँजंट आणि नॉर्मल मध्ये शिकलो, which is a Lagrange's mean value theorem. जो सेकंड पार्ट आहे तुमचा which is a Rolle's theorem. मग Rolle's theorem तुम्हाला काय सांगतो? Rolle's theorem, if f of x is a continuous in the interval, close interval a to b and differentiable in open interval ab, and further the end functional value at the end point is equal, f of a equals to f of b, then there is at least one point x is equal to c in the interval ab where the f dash of c equals to 0. आणि या ग्राफ मध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येत असेल. आता या ग्राफ मध्ये जी पहिली कंडिशन दिलेली आहे ना, दिस कंडिशन सेज दॅट पहिली कंडिशन सांगते युअर एफ ऑफ एक्स इज कॉन्टिन्युअस. द सेकंड कंडिशन युअर एफ ऑफ एक्स इज डिफरेंशिएबल. And third, the functional value
ॲट द एंड पॉईंट ऑफ द इंटरवल एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी. तुमची जी फंक्शनल व्हॅल्यू आहे ना, ही फंक्शनल व्हॅल्यू काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे दोन्हीही पॉईंटला. देन देअर एक्झिस्ट, आणि हा सर्वात महत्त्वाचा वर्ड आहे, ॲट लीस्ट वन. दिस इज अन इम्पॉर्टंट वर्ड, ॲट लीस्ट वन. सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी such that f dash of c equals to 0. त्या ठिकाणी तुमच्या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह असणार आहे ना, तो डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, 0. दॅट्स आउटपुट ऑफ द रोल्स थेरम. हे तुमचा रोल्स थेरमचा आउटपुट आहे. आता यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय, द फर्स्ट इज एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी and differentiable on open interval AB. कंटिन्युटी कशावरती डिफाइन केली, क्लोज्ड इंटरवल वरती. कधी कधी काय होतं, रोल्स थेरमचं स्टेटमेंटच तुम्हाला सीईटीला किंवा जेईला विचारलं जातं आणि आम्ही स्टेटमेंटमध्ये इतके कन्फ्यूज असतो की क्लोज इंटरवल डिफरन्शिएबिलिटीसाठी होता की कंटिन्युटीसाठी होता, ओपन इंटरवल कंटिन्युटीसाठी होता की, तुम्हाला फसवलं तर यामध्येच जातं. बिकॉज ऑफ एव्हरी स्टुडंट नो अबाउट द कंटिन्युअस, डिफरन्शिएबल आणि एंड पॉईंट इक्वल. बट कन्फ्युजनचा मुद्दा ओपन आणि क्लोज कधी, कसं डिफाइन करणार ओपन आणि क्लोज, यात खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता बघा, रोल्स थेरम सर्वांना आयडेंटिफाय किंवा सर्वांना अंडरस्टँड झालेला आहे. बट एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारू इच्छितो. तो क्वेश्चन असा आहे की व्हाय दे डिफाइन अ फंक्शन इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल अँड डिफरन्शिएबिलिटी ऑन ओपन इंटरवल. हा खूप मोठा प्रश्न आहे. आता यामध्ये जर पाहिलं ना, तर तुम्हाला कन्सेप्ट डेरिव्हेटिव्ह जर खूप चांगली समजलेली असेल ना, तर तुम्हाला लगेच क्लिक होणार की सर या रिझनमुळे आपण कंटिन्युटी क्लोज इंटरवलवरती डिफाइन केली. बट डिफरन्शिएबिलिटी आपण क्लोजवर डिफाइन करू शकत नाही. का करू शकत नाही हे पहा. ज्यावेळेस आपण एखाद्या इंटरवलची गोष्ट करतो, क्लोज्ड इंटरवल ए बी, त्यात ए आणि बी हे दोघंही इन्क्ल्यूड असतात आणि ओपन इंटरवलमध्ये हे दोघंही एक्सक्लूड असतात. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता यात तुम्हाला 11वीचा सेट रिलेशन जर तुम्ही शिकला असाल तर त्यात तुम्हाला इंटरवल सुद्धा शिकवलेला आहे. ती पण गोष्ट मी तुमची इथे क्लिअर करतोय, तुमची कंटिन्युटी पण इथे क्लिअर करतोय आणि डिफरन्शिएबिलिटी पण इथे क्लिअर करतोय. सो कंटिन्युअस काय असतं, ज्यावेळेस मी एखाद्या सर्टन पॉईंटवरती उभा आहे, मी आता ह्या पॉईंटवर उभा आहे, या डायसवरती इथे मी उभा आहे, क्लिअर आहे. सो जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की मी या पॉईंटवरती कंटिन्युअस आहे का, यू कॅन से दॅट येस सर, तुम्ही त्या पॉईंटवरतीच उभा आहात, सो तुम्ही कंटिन्युअस आहात. सो कंटिन्युटीसाठी क्लोज किंवा ओपनने फरक पडत नाही. बट ज्यावेळेस मी ह्या पॉईंटवरती उभा आहे आणि मी स्ट्रिक्ट इथेच उभा आहे, अँड आय एम आस्किंग टू यू व्हॉट इज द रेट ऑफ चेंज, माझा रेट ऑफ चेंज काय आहे. मग तुमचा आन्सर काय येणार विद्यार्थी मित्रांनो, सर तुम्ही चेंज केलाच नाही. तुम्ही ज्या पॉईंटवरती सुरुवातीला उभा होता, तुम्ही त्याच पॉईंटवरती काय आहात, उभा आहात. मग जर तुमचा पॉईंट चेंज झालाच नाही तर तुमचा रेट ऑफ चेंज किती दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 0च दिसणार आहे. म्हणजे त्याच पॉईंटवरती तुमचा डेरिव्हेटिव्ह किती दिसणार आहे, इन ॲक्च्युअल 0च दिसणार आहे. तुम्ही चेंज केलाच नाही. हा, बट ज्यावेळेस मी हा पॉईंट सोडून एखाद्या दुसऱ्या पॉईंटवरती जाऊन उभा राहील, एक पाऊल फक्त मी चेंज केलं, चेंज झाला. जर चेंज झाला तर रेट ऑफ चेंज आला, रेट ऑफ चेंज आला तर कोणाला, डेरिव्हेटिव्ह आला. आणि हीच कन्सेप्ट आहे क्लोज इंटरवलवरती त्या पॉईंटला डिफरन्शिएबिलिटी डिफाइन करण्यात, म्हणजे या पॉईंटला डिफरन्शिएबिलिटी डिफाइन करण्यात काही अर्थ नाही विद्यार्थी मित्रांनो. का, चेंज होतच नाहीये तिथे. चेंज कुठनं स्टार्ट होणार, व्हेन यू आर टेकिंग ओपन इंटरवल. ओपन इंटरवलने तुमचा ए काय केला, एक्सक्लूड केला आणि त्याच्या पुढच्या पॉईंटपासून स्टार्ट केलं. मग ज्या पॉईंटनुसार त्याच्यात चेंजेस झाले ना, त्यानुसार आपण त्याचा रेट ऑफ चेंज मेजर करतो. म्हणून आपण काय करतो, आपण कंटिन्युटी क्लोज इंटरवलवरती डिफाइन करतो, बट वी डिफाइन अ डिफरन्शिएबिलिटी ऑन ओपन इंटरवल. आणि हे झालं तुमचं एक कन्सेप्ट जी असते ना, ती कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे की का तिथे क्लोज आणि ओपन इंटरवलचा डिफरन्स ठेवलेला आहे. आणि थर्ड कंडिशन काय सांगते की तुमची जी फंक्शनल व्हॅल्यू आहे ना, ही फंक्शनल व्हॅल्यू काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे, जे की ग्राफमध्ये मी तुम्हाला दाखवले. नाउ द इम्पॉर्टंट इज दॅट दॅट्स ऑल आर इनपुट.
तुमच्या फंक्शनचे इनपुट असणार आहे की तुमचं फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, एंड पॉइंटला व्हॅल्यू इक्वल आहे ना. व्हॉट अबाउट द आउटपुट? आउटपुट काय सांगतं तुम्हाला? तर तुमचं आउटपुट तुम्हाला सांगतं की द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ॲट द पॉइंट सी इक्वल्स टू 0. आणि असे किती सी तुम्हाला भेटणार आहे? असे किती सी तुम्हाला भेटणार आहे? ॲट लीस्ट 1. आता पहा, ज्यावेळेस स्टेटमेंट तुम्हाला एक्झामला विचारलं जातं ना, दे आर आस्किंग अबाउट द ॲट लीस्ट, ॲट मोस्ट, एक्झॅक्टली 1, एक्झॅक्टली 2 या प्रकारचे पॉईंट्स तुम्हाला असतात. सो हे ॲटलिस्ट लक्षात राहणं गरजेचं आहे की कमीत कमी एक तर मला भेटणार आहे, जास्तीत जास्त तर 2, 3, 4, 5 कितीही भेटू शकतात, विच इज टोटली डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ ग्राफ, नेचर ऑफ द फंक्शन, त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मग इथे जर पाहिलं ना तर तुम्हाला ॲटलिस्ट कमीत कमी, आता इथे जर आपण 2 पॉईंट पाहिले तर किती सी भेटले आपल्याला? नंबर 1, हिअर इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन इज 0. हिअर इज ऑल्सो नंबर 2, द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन इक्वल्स टू 0. अँड हिअर इज नंबर 3, द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन इक्वल्स टू 0. सो विल गेट द 3 सी. किती सी भेटले असे? 3. आणि ह्या तिन्ही पॉइंटला तुमच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 0 आहे. एफ डॅश ऑफ सी इक्वल्स टू 0. आणि एफ डॅश ऑफ सी लाच आपण काय डिफाइन केलं? स्लोप ऑफ टँजेंट. सो एफ डॅश ऑफ सी इक्वल्स टू 0 इज नथिंग बट द स्लोप ऑफ टँजेंट इक्वल्स टू 0. आणि स्लोप ऑफ टँजेंट इक्वल्स टू 0, तुमच्या टँजेंटचा स्लोप 0 झाला. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? लाईन तुम्ही 11वीला शिकलात, हाच रिझल्ट तुम्हाला काय रिझल्ट प्रोड्यूस करतो? युअर टँजेंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तुमची जी टँजेंट आहे ना, ही कशाला पॅरलल असणार आहे? इट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि रोल्स थेरमने तुम्हाला हीच गोष्ट प्रोव्हाइड केली की तुमची टँजेंट त्या पॉइंटला काय असणार आहे? पॅरलल टू एक्स ॲक्सिस असणार आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द रोल्स थेरम. मग तुम्ही म्हणशाल सर, तुम्ही ज्यावेळेस आपण सेशन सुरू केला, मी सेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशन सांगितलं आणि प्रत्येक ॲप्लिकेशनचे रिअल लाईफमध्ये देखील ॲप्लिकेशन सांगितले. व्हॉट अबाउट द रोल्स थेरम? रोल्स थेरम मी रिअल लाईफमध्ये कुठे अप्लाय करतो? मग रोल्स थेरम मला का शिकायचं आहे? जर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायला गेलात ना, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सर्वांनी सॅटेलाइट लॉन्चिंग शिकलेला आहात. तुम्ही 10वीला तुम्हाला एक लास्ट चॅप्टर आहे सायन्समध्ये सॅटेलाइटचा, की सॅटेलाइट कशा प्रकारे लॉन्च केल्या जातात, किंवा मिसाईल्स असेल, किंवा आपण आता चंद्रयान 3 तर आपण सर्वांनीच खूप जवळून त्याचा अभ्यास केला, जवळून आपण खूप पाहिलं. पण त्यामध्ये रोल्स थेरम तुम्हाला दिसला का? जर तुम्हाला दिसला असेल तर तुम्हाला रोल्स थेरम समजलेला आहे. मग त्यामध्ये जे रोल्स थेरम वापर केला ना, विच इज अ फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन, सेकंड स्टेज ऑफ सेपरेशन, तुम्ही ह्या गोष्टी जर रीड केल्या असेल ना, तर तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन, व्हॉट इज मीन बाय फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन? फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन, आता यात जर पाहिलं तर आपलं जे लॉन्चिंग स्टेशन आहे हे कशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे? श्रीहरिकोटा. कशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे? विच इज पॅरलल टू द सी लेवल. कशाच्या पॅरलल आहे? सी लेवलच्या पॅरलल आहे. म्हणजे तुमचे फंक्शनल व्हॅल्यू एंड पॉइंटला काय दिलेले आहेत? इक्वल दिलेले आहेत. श्रीहरिकोटा स्टेशन, हिअर इज आवर स्टेशन अँड हिअर इज सी, पॅरलल टू द व्हॅल्यू. तुमच्या दोन्ही व्हॅल्यू काय आहे? पॅरलल आहे. आणि इथून काय केलं जातं? सॅटेलाइट आपलं लॉन्च केलं जातं. ज्यावेळेस सॅटेलाइट लॉन्च केलं जातं ना, तुमच्या रोल्स थेरमनुसार हा पॉइंट आयडेंटिफाय केला जातो. आणि ह्या पॉइंटला जर तुम्ही ट्रॅजेक्टरी पाहिली असेल त्या सॅटेलाइटची, आपल्या चंद्रयान 3ची, तर तुमच्या ट्रॅजेक्टरी पाहून ही गोष्ट लगेच लक्षात येईल. तुम्ही जर डिटेलमध्ये ही गोष्ट पाहिली, तुम्ही आत्ताही जाऊन गुगलवरती चेक करू शकता. जो तुमचा पहिला ट्रॅजेक्टरी आहे ना, तो या प्रकारे जातो. एक पॉइंट आयडेंटिफाय केला जातो ज्या पॉइंटला तुमची टँजेंट पॅरलल बनेल ह्या लाईनला, आणि त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन. हे झालं तुमचं फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन. फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन. इथून तुमची जे मिसाईल किंवा सॅटेलाइट असेल ही पुन्हा वरती पाठवली जाते. बट
जे तुमच्या फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशनचं मटेरियल आहे हे कुठे आणलं जातं? हे आणलं जातं सी समुद्रामध्ये. सो विच इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट स्टेज ऑफ सेपरेशन. हे पहा ग्राफचं नेचर. हा पॉईंट आयडेंटिफाय केला तो इथून जे तुमचं मिसाईल आहे ते या प्रकारे पुन्हा पुश केलं जातं. जर तुम्ही ट्रॅजेक्टरी पाहिली असेल ना चंद्रयान 3ची तर ट्रॅजेक्टरी तुम्हाला या प्रकारे दिसत होती. अँड देन हिअर दॅट्स युअर सी अँड दॅट्स युअर सॉरी हिअर पॅरलल हवंय आपल्याला. एकच कर्व घेतली. इथे मी तुम्हाला मल्टिपल सी दाखवण्यासाठी काय केलं होतं फक्त दिस इज युअर सी. सो या प्रकारे काय केलं जातं? सॅटेलाइट लॉन्चिंगची ट्रॅजेक्टरी डिफाईन केली जाते विच इज ऑल्सो अ ॲप्लिकेशन ऑफ रोल्स थेरम. फुटबॉल खेळता तुम्ही सर्वांनाच फुटबॉल आवडतो. आपल्या देशामध्ये आपल्या देशातच नाही जर ऑल ओव्हर आपण वर्ल्ड वाईड चेक केलं तर फुटबॉलचे फॅन फॉलोईंग क्रिकेटपेक्षाही काय आहे? जास्त आहे. खूप लोकांना फुटबॉल आवडतं. मॅक्सिमम देशातले प्लेयर किंवा मॅक्सिमम देशातले लोक फुटबॉल खेळतात आणि त्यांना फुटबॉल समजतो देखील. फुटबॉल काय आहे तुमचा? फुटबॉल कोर्ट या प्रकारे जर तुम्ही पाहिलं दोन्हीही फुटबॉल प्लेयर. आता इथे ज्यावेळेस आपण एखाद्या बॉलला किक करतो इथे आपला प्लेयर. आता इतकं मॅथमॅटिक्स आपण फुटबॉलमध्ये देखील यूज करू शकतो. इफ यू आर मॅथमॅटिशियन अँड फुटबॉल प्लेयर तुमच्यासाठी सर्वात सोपा खेळ आहे फुटबॉल. जर तुम्ही पाहिलं तर किती एनर्जी कशा प्रकारे मला बॉलला किक करावं लागणार आहे, किती हाईटवरती माझा बॉल जाणं गरजेचं आहे ताकी जेणेकरून तो इथपर्यंत पोहोचेल जिथे माझा प्लेयर उभा आहे, माझ्या टीमचा प्लेयर उभा आहे. याच प्रकारे दिस इज ऑल्सो अ रोल्स थेरम, ॲप्लिकेशन ऑफ रोल्स थेरम. यू कॅन गो थ्रू अ गुगलला सर्च करा तुम्हाला खूप बेटर प्रकारे ॲनिमेटेड ही गोष्ट पाहायला भेटेल एकदम छान प्रकारे. सो विच इज अ रिअल लाईफ ॲप्लिकेशन ऑफ अ रोल्स थेरम. हे तुम्ही रिअल लाईफमध्ये अप्लाय करता. आणि दुसरा तुमचा लाग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. हा तर आपण आत्ताच खूप चांगल्या प्रकारे टँजेंट आणि नॉर्मलमध्येच समजून घेतला. dy by dx at x equals to c which is nothing but the f of b minus f of a upon b minus a. आणि यालाच आपण डिफाइन केलं होतं की स्लोप ऑफ टँजेंट इक्वल्स टू काय केलं होतं आपण? dy by dx at x equals to c. आणि इथेही तेच केलेलं आहे. प्रत्येक पॉइंटला काय ड्रॉ केलेले आहे? टँजेंट ड्रॉ केलेली आहे आणि हेच तुमचं रिप्रेझेंटेशन असतं. सो दॅट्स युअर ॲप्लिकेशन लाग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम अँड विच इज दिस इज युअर माइंड मॅप. काय काय ॲप्लिकेशन्स तुम्ही शिकला? तुम्ही मॅक्सिमा मिनिमा शिकला, मॅक्सिमा अँड मिनिमा. जे जे ॲप्लिकेशन्स तुम्ही इथे शिकला त्या ॲप्लिकेशनचा एक माइंड मॅप मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. मॅक्सिमा अँड मिनिमा. देन हिअर एरर. आपल्याला ह्या ॲप्लिकेशनकडे जायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एरर देखील खूप चांगल्या प्रकारे समजून घेणार आहे. देन हिअर ॲक्यूट अँगल. हे देखील आपल्याला नेक्स्ट ॲप्लिकेशन शिकायचं आहे. इथे जे पाहिलं आपण विच इज अ स्लोप प्लस टँजेंट प्लस नॉर्मल. आता यात मी असे ॲप्लिकेशन्स ॲड केलेले आहेत जे ॲप्लिकेशन वेटेज वाईज तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. एरर अँड ॲक्यूट अँगल किंवा इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन म्हणतो ना आपण, तर ही जी कन्सेप्ट आहे, कारण की इथे जर तुम्ही पाहिलं तर m इक्वल्स टू टॅन ऑफ थीटा आणि हा फॉर्म्युला तुम्ही 11वीला शिकलेला आहे. जे स्लोप असतो ना तो स्लोप तुमचा इन्क्लिनेशन ऑफ अँगल वरती डिफाइन करतो. m इक्वल्स टू टॅन ऑफ थीटा. तुमच्या लाईनचं जे इन्क्लिनेशन म्हणजे काय? एक्स ॲक्सिस पासून ती किती पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून ती किती अँगल क्रिएट करते त्यानुसार तुमच्या लाईनचा काय ठरतो? स्लोप ठरतो. आणि स्लोपला आपण आज डिफाइन केलं dy by dx. So we'll get the dy by dx nothing but the tan of theta. आणि त्यातनं तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ रिझल्ट्स प्रोड्यूस करायचे आहेत, डिफरंट टाइपचे रिझल्ट्स तुम्हाला बनवायचे आहेत. हिअर इज अ मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन अँड रोल्स थेरम. सो दॅट्स ॲक्च्युअल
ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता यामध्ये एरर अँड ॲक्यूट अँगल किंवा इन्क्लिनेशनवरती जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ना, हे खूप नॉमिनल असतात, कमी असतात. बट मॅक्सिमा मिनिमा, रोल्स थेरम, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, मोनोटॉनिकली इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन अँड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल, ह्या 4 ॲप्लिकेशनला सर्वात जास्त वेटेज असतं आणि सर्वात जास्त वेटेजचे ॲप्लिकेशन्सच तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द मॅक्सिमा अँड मिनिमा. सो वी कॅन स्टॉप हिअर. आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करणार आहे, तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण ॲप्लिकेशन्सवरती जे काही CETला JEEला क्वेश्चन्स आलेले आहेत, वी डिस्कस दॅट ऑल questions. So we'll stop for the day. Have a good day. Study hard. Thank you very much.